पावसाळा मला लहान असताना बिलकुल आवडायचा नाही. तेव्हा माझ्या बालमनावर पाऊस म्हणलं की सगळ्या गोष्टींमध्ये अडचण असं वाटत असेल कदाचित. पण माहिती नाही. आता ह्या वातावरणाची मी आतुरतेने वाट पाहते. कारण खरा निसर्ग हा पावसाळ्यातच अनुभवता येतो, हे मला पटलंय. हॅलो, मी दिव्या. माझा हा पहिलाच ट्रॅव्हल व्लॉग आहे. सो आय एक्सपेक्ट की तुम्ही प्रेम द्याल. पावसाळा चालू झाला तरी फिरायला जाऊ जाऊ म्हणत शेवटी आम्ही म्हैसमाळला जायचा प्लॅन केला. लकीली संडे असल्यामुळे सगळेच फ्री होतो. तरी निघायला दुपारचा 1:30 वाजला. जाता जाता समोर रस्त्यात आलेला तलाव पाहून तिथे उतरावं, लोकेशनही छान होतं, फोटोज काढावे याचा मोह कोणालाच आवरला नाही, म्हणून गाडी साईडला लावली आणि उतरलो. ते शांत वाहणारं पाणी, ढगाळ वातावरण, अगदी दृश्य मनमोहक होतं आणि राघव हे असं काही पहिल्यांदाच अनुभवत होता, म्हणून त्याचं बाबांबरोबर पाण्यात खेळणं चालू होतं. तिथे खूप सारे फोटो काढले आणि निघालो म्हैसमाळच्या मेन पॉईंटला. संडे असल्यामुळे तिथे बरेचशी गर्दी होती. त्यात राघवला समोर गाडी दिसली. झालं, त्याने गाडीत 5 चकरा मारून फिरवल्याशिवाय तो काही त्यातून उतरला नाही. तिथे निवांत फिरलो. तिथे जास्त फोटोज नाही झाले, तरी मस्त गरमागरम मॅगी, आईस गोळा अशा सगळ्याचा आम्ही अनुभव घेतला आणि पावसाचा अंदाज बघून घरी जाण्यासाठी निघालो, खूप साऱ्या आठवणी घेऊन. रस्त्यात जाता जाता पेरू दिसला. मग काय, तेही खाणं झालं. परत वातावरण बघून चहाचा मोह कसा सुटणार होता. आणि अशा रीतीने आम्ही आमचा दिवस संपवला. ओके, बाय. परत भेटू.